सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरात मान्सूनचा जोर प्रचंड वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय। यामध्ये सर्वात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे ती म्हणजे नाशिक जिल्हा आणि त्याच्या आसपासच्या परिसरात। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि दिंडोरी या तालुक्यांमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे। हवामान खात्याने दिलेल्या अत्यंत गंभीर इशाऱ्यानुसार या संपूर्ण मध्ये ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी होण्याची भीती वर्तवण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता। गेल्या काही तासांपासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरावर घोंगावणारं ढगफुटीचं आणि अतिवृष्टीचं मोठं संकट आता तुर्तास टळलं असून नाशिककरांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। हवामान खात्याने दिलेल्या अत्यंत गंभीर इशाऱ्यानुसार मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस होण्याची तीव्र शक्यता वर्तवण्यात आली होती। मात्र निसर्गाच्या चक्रात झालेल्या बदलामुळे हा धोका आता गुजरातच्या म्हणजे सुरतच्या दिशेने आणि दक्षिण भागातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले परिसराकडे सरकला आहे। गेल्या 24 तासांत पालघरमध्ये सुमारे 450 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस पाडणारा हवेचा तीव्र भोवरा आता उत्तर दिशेला सरकल्यामुळे नाशिकवरील हे मोठं संकट टळलं आहे। असं असलं तरी नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये विशेषतः घाटमाथ्यावर अद्यापही मुसळधार पाऊस सुरूच आहे। जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट अजूनही कायम असून ढगफुटीचा धोका टळला असला तरी नागरिकांनी अजिबात गाफील राहू नये आणि प्रशासनाने तितकेच सतर्कतेचे आदेश पाळावेत असं आवाहन करण्यात येत आहे। नाशिक शहरात मंगळवारी सकाळपर्यंत तब्बल 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून घाटमाथ्यावर पावसाचं हे तांडव अजूनही थांबलेलं नाही। कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे संपूर्ण नाशिककरांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण होतं। या नैसर्गिक संकटाची भीषणता ओळखून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः मैदानात उतरून परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे। सोमवारी रात्री मंत्री महाजन यांनी घोटी आणि इगतपुरी परिसराची पाहणी केली आणि थेट त्र्यंबकेश्वर गाठलं। रात्री 12 वाजेच्या सुमारास त्यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मेटघर गावातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली। सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्र्यांच्या सूचनेनुसार तात्काळ मेटघर किल्ला परिसरात 27 कुटुंबांमधील 100हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं। केवळ नाशिकच नव्हे तर पालघर आणि वसई विरार भागातील परिस्थितीवरही प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे। पालघरमध्ये गेल्या 24 तासांत सुमारे 450 मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। तेथील एका धरणाचे पिचिंग थोडे सरकल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील जवळपास 1000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे। अतिवृष्टी आणि दरड कोसळण्याच्या संभाव्य धोक्यामुळे प्रशासनाने अतिशय कडक पावले उचलली आहेत। आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत कळवणच्या सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मीरा संखे यांनी एक मोठा निर्णय घेत 7, 8 आणि 9 जुलै 2026 या 3 दिवसांच्या कालावधीसाठी श्री सप्तशृंगी गड धार्मिक स्थळ परिसरातील धबधबे, ट्रेकिंग पॉइंट्स आणि नदीकाठच्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे। सुरक्षिततेचा उपाय म्हणून नांदुरी ते सप्तशृंगी गड हा घाट मार्गही 3 दिवसांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय। यासोबतच नगर नाशिक सीमेवरील प्रसिद्ध भंडारदरा परिसरातील निसर्ग पर्यटनावरही वन विभागाने तात्काळ बंदी आणली आहे। यामुळे संधन व्हॅली, कोकणकडा, रतनगड, अलंग मदन, कुलंग आणि महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कळसुबाई या सर्व ठिकाणी पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे। इगतपुरीतील सर्व धबधबे आणि किल्ले पुढील 48 तासांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई म्हणजेच गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे। सुरक्षिततेचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ऐतिहासिक आणि प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। मात्र दूरवरून येणाऱ्या अनेक भाविकांना या अचानक घेतलेल्या निर्णयाची पूर्वकल्पना नव्हती। उत्तर प्रदेशातून भीमाशंकर आणि घृष्णेश्वरचे दर्शन घेऊन अत्यंत आशेने आपल्या तान्ह्या बाळासह रात्री 12 वाजता त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलेल्या काही भाविकांना पहाटे 4:30 वाजल्यापासून मंदिराच्या उत्तर दरवाजाबाहेर तात्काळ उभं राहावं लागलंय। मंदिरात प्रवेश न मिळाल्यामुळे आणि केवळ 2 मिनिटांसाठी तरी देवाचे दर्शन
मिळावे अशी प्रशासनाकडे कळकळीची विनवणी करताना अनेक भाविकांना अश्रू अनावर झाले. मात्र संभाव्य ढगफुटीचा धोका आणि गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने कोणालाही प्रवेश दिला नाही, ज्यामुळे या भाविकांना दर्शनाशिवाय अत्यंत जड अंतःकरणाने माघारी फिरावं लागलं. इगतपुरी आणि नाशिकमधील पावसाचा जोर पाहता नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग रात्री 1 वाजेपासून 1614 क्युसेक वरून वाढवून तो 3228 क्युसेक इतका करण्यात आलाय. प्रशासन अद्यापही अलर्ट मोडवर असून पोलीस दल आणि SRPF तैनात आहे. नागरिकांनी अजिबात गाफील न राहता गरज नसेल तर घराबाहेर पडणं टाळावे आणि प्रशासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.